हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ जो आहे तो गुरुवारचा आहे आणि गुरुवारी जी आहे सकाळपासूनच अशी गडबड जी आहे सगळी चालू असते. म्हणजे बघा ना, मी आत्तासुद्धा नुसती पळती आहे. तर चला, प्रत्युष वगैरे स्कूलला गेले, त्याचे पप्पा गेले, स्वयंपाक वगैरे सगळं रेडी आहे, म्हणजे टिफिन वगैरे झालेले आहेत. तर हे जे दळण आहे रात्री दळून आणलेलं त्याला चाळून ठेवायला कधी मुहूर्त लागेल माहिती नाही. कारण मी जे म्हणजे गव्हाचं मेनली जे असतं ना दळण, ते आधीच पूर्ण जे दळण आहे ते चाळून ठेवत असते, म्हणजे जेणेकरून आपल्याला सकाळी सकाळी खूप गडबड होत नाही किंवा त्याच्यात परत वेळ जात नाही. चला, मस्त हेअर वॉश वगैरे झालेला होता, छान देवपूजा करून घेते. तर देवपूजा ना गुरुवारी मस्त अशी असते, साजरं संगीत, म्हणजे सगळे देव उजळवून वगैरे छान असते देवपूजा माझी. तर इथं मस्त देवपूजा झाली आहे आणि आज फुलं आणायला तेवढं जमलं नाही मला, खूप म्हणजे गडबड झाली ना, त्याच्यामुळे लक्षातूनच गेलं आज फुलं घ्यायची. मस्त अशी देवपूजा वगैरे केली छान. दारात रांगोळी वगैरे तर काढतेच मी गुरुवारी, आणि तुळशीला वगैरे पण छान अगरबत्ती वगैरे लावून मस्त असं म्हणजे देवपूजा झाली ना की घरातलं एकदम छान वातावरण होऊन जाते, एकदम फ्रेश वाटतं. तर इच्छा तर खूप होती की असं मस्त उन्हात उभं राहून केस सुकवावे, पण एवढा वेळ कोणाकडे. म्हणजे मला 1 वाजेपर्यंत सगळं आवरून जे आहे ते क्लासला पळायचं होतं. 1 ते 3 परत क्लास आहे, क्लासनंतर लगेच घरी आल्यावर पाणीपुरीच्या गाडीची तयारी करायची असते. एवढी गडबड होते ना की असा वेळ कधी मिळणार माहिती नाही, म्हणजे मिळूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणून हा ऑप्शन न चॉईस करता हा ऑप्शन चॉईस केला, कारण केस मोठे, थंडी खूप जास्त आहे. म्हणजे केस धुतानाच 10 वेळा विचार करावा लागतं की धुवू का नको, कारण इतक्या थंडीत केस धुवायला अजिबात नको वाटतात. आणि ते जर तसेच ठेवले ना तर डोकं खूप जड होतं, म्हणजे केस मोठे सुकायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मी ड्रायरने केस सुकवत असते. असं तर मी एरवी म्हणजे रोज असा ड्रायर नाही यूज करत, कधीतरीच एमर्जन्सीसाठी ड्रायर जो आहे यूज करते. त्याच्यानंतर दुपारी क्लास केला 1 ते 3, आणि आता चला जेवण वगैरे झालं. जेवण लगेच मी जे आहे कामाला लागले होते. मला आता गोड पाणी, तिखट पाणी, रगडा जे आहे ते सगळं बनवून घ्यायचं होतं. आणि गुरुवार खूप जास्त भयानक हेक्टिक असतो, खूप जास्त काम असतं गुरुवारी मला तरी. म्हणजे नाही का, क्लास असतो दुपारी, क्लास झाला की लगेच हे सामान बनवायचं. आता 3 वाजले, 4 वाजता लगेच मला गाडीवर पळायचं, आणि 4 नंतर 9, 10, 11 कधी पण मी घरी येऊ शकते. त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो, पाय वगैरे अक्षरशः दुखून येतात. म्हणजे थांबून उभं राहून कंटिन्यू इतकी कंबर दुखते ना की काही विचारूच नका. आणि त्यात आता तर थंडी आहे, थंडीमुळे अजून भयानक त्रास होतो आहे. तर चला, एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये जे आहे गोड पाणी बनवते, रगडा बनवते आणि तिखट पाणी बनवते. आता बिझनेस छोटा असो किंवा मोठा असतो, म्हणजे मोठा असतो, त्याच्यामागे कष्ट खूप जास्त असतात लोकांना ना. म्हणजे असं वाटतं की काय यांची गाडी आहे, मिस्टरांना चांगला जॉब आहे, रोज पैसे मिळतात, पण असं नाही आहे. खूप त्याच्यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट करावे लागतात, म्हणजे नाही का. आणि त्यात माझं बाळ खूप जास्त गोष्टी ॲडजस्ट करतं. म्हणजे त्याला मी जे आहे बहिणीकडे ठेवून जात असते. कधी आम्ही यायच्या अगोदरच तो झोपून जातो. आणि ते एक मॉम गिल्ट असतं ना की बाबा माझं बाळ आज माझ्याशिवाय झोपलं आहे, किंवा त्याचं तो जेवून मस्त झोपून गेलेला आहे. ते खूप वाईट वाटतं कधी की आपण आपलं खूप म्हणजे गुरुवारी खूप त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, हे आम्ही दोघंही मान्य करतो. म्हणजे की त्याला म्हणजे असं जेव घालायला किंवा असं वेळच देता येत नाही गुरुवारी अजिबात प्रत्युषला आम्हाला. तर चला, बहीण आहे म्हणून सगळं छान होतं आहे. आणि आता तिन्ही गॅसवर 3 गोष्टी ठेवल्यात. आणि चला, सीझनचा पहिला गाजर हलवा जो आहे तो आज बनणार आहे. आणि गाजर हलवा कोणाला नाही आवडत. आता तो इतका सारखा बनेल ना की विचारूच नका. प्रत्युषला आणि त्याच्या पप्पांना मेनली खूप जास्त जो आहे गाजर हलवा आवडतो, म्हणून आजच त्याला शुभमुहूर्त जो आहे लावलेला. म्हणलं गुरुवार पण आहे, देवासाठी छान नैवेद्य पण होऊन जाईल, आणि दुपारच्या वेळेत बनवला ना की माझं रात्रीचं काम जे आहे ते वाचेल. कारण रात्री घरी आल्यावर इतका कंटाळा येतो की म्हणजे गाजर हलवा काय, मी भात वरण नुसतं बनवायचं असेल ना तरी मला कंटाळा येतो, कारण उभा राहून खरंच खूप पाय दुखलेले असतात. तर चला, मस्त गाजर हलवा जे आहे ते बनवायला घेते. आता मला गाजर हलवा बनवायची ना हीच पद्धत जी आहे जास्त आवडते, म्हणजे खिसून गाजर घ्यायचे. आता काय नवीन 1-2 व्हिडिओमध्ये मी जे काही बघितलं ना, म्हणजे गाजर डायरेक्ट कुकरला शिजवायचे, ते स्मॅश करायचे आणि त्याचा गाजर हलवा बनायचा. तर मी आजपर्यंत तो कधी ट्राय पण केला नाही आणि करणारसुद्धा नाही, मला ते आवडणार पण नाही. म्हणजे असं खिसून जो त्याचा टेस्ट जी आहे छान येते ना, तसं मला नाही वाटत त्या गाजर हलव्याला लागत असेल. तर चला, या सगळ्यात वेळ काढून प्रत्युषला दुपारी झोपवणं खूप गरजेचं असतं, कारण तो सकाळी लवकर उठतो स्कूलला जाण्यासाठी. जरा झोपलं की घरात पण शांतता, कामात पण आपलं लुडबुड होत नाही. नाहीतर खूप मध्ये दंगा तरी घालणार, नाही तर कामात तरी लुडबुड होतेच. म्हणून त्याला मी झोपवते दुपारी, म्हणजे तासभर जरी झोपला ना तरी त्याला फ्रेश वाटतं, म्हणून त्याला दुपारी झोपवून घेतलं. आता गोड पाणी जे आहे दोन्ही रेडी आहे माझं, म्हणून ते गाळायच्या आधी ना मी गाजर हलवा बनवायला घेते. तर तूप खूप कमी घालते मी, कारण आमच्यात ना गाजर हलवा सर्व केला ना आपण त्याच्यावर जास्त तूप टाकून घेतात बेसिकली, म्हणून तसं करते मी. तर चला, गोड पाणी गाळत जे आहे गाजर हलवा पण बनवून घेते. आणि सगळ्याच बायका मला असं वाटतं असं मल्टीटास्किंग असतात, की एक काम करत ना आपण खूप कामं जी आहे ती करून घेत असतो. तर कधी आपल्यालाच आपलं खूप नवल पण वाटतं की आपण कसं काय एवढं करू शकतो, म्हणजे कसं काय आपल्याला कधी
आपल्याला किती म्हणजे गोष्टी करायची सवय असते, किती गोष्टी आपण मॅनेज करतो, किती गोष्टी ॲडजस्ट करत असतो ना, तरी कोणाला काही नसतं पडलेलं. म्हणजे कोण ॲप्रिशिएटसुद्धा करत नाही की यार तुम्ही एवढं सगळं करता म्हणून. तर असो, चला गाजर हलवा छान मी झाकून जे आहे तो ठेवलेला आहे. आणि कधी कोणताही गोड पदार्थ बनवताना थोडंसं त्याच्यात मीठ घालावं असं म्हणतात, म्हणून गाजर हलवा मी थोडंसं मीठ जे आहे ते घातले, जेणेकरून त्याला छान पाणी सुटून ना गाजर हलवा एकदम सॉफ्ट जो आहे तो होईल. आणि साखर तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यात शेवटीच घालतात गोड पदार्थांमध्ये. मी तसंच करते, खीर असो, शिरा असो, काही असो, मी साखर जी आहे ती सगळ्यात शेवटीच घालत असते कोणत्याही गोड पदार्थामध्ये. आता खवा जो आहे तो मी घेऊन आलेले. गाजर हलवा खव्याशिवाय इनकम्प्लीट आहे, म्हणजे मी करतच नाही खव्याशिवाय. मला असं कधी आठवतच नाही की विदाऊट खवा जो आहे तो मी गाजर हलवा बनवलेला आहे, कारण मला स्वतःला खवा खूप म्हणजे आवडतो. गाजर हलव्यामध्ये तरी मला स्पेशली खवा जास्तच आवडतो, म्हणून याच्यात खवा टाकलेला आहे. आता खवा जो आहे मी वरतूनच घालते. काही लोकांना थोडासा त्याला परतवून घेऊन पण घालू शकतात, पण मी तसं नाही करत. मी डायरेक्ट वरतूनच जो आहे तो खवा टाकला आहे. दूध भरपूर घातलेलं आहे, अर्धा लिटर दूध होतं माझ्याकडं, ते सगळं दूध मी जे आहे गाजर हलव्यामध्ये घातलेलं आहे. चला गाजर हलवा छान शिजतो आहे. म्हणजे गाजर हलवा जो ना एकदम स्लो बनवायची प्रोसेस आहे, म्हणजे त्याला वेळ द्यावा लागतो असं मला तरी वाटतं. शिजायला वगैरे त्याला थोडासा वेळ दिला ना, आणि त्यात तो जर मुरला ना अजून जास्त छान, तर मस्त लागतं. म्हणून दुपारी करून ठेवला, जेणेकरून तो रात्री अजून छान लागेल. तर चला, प्रत्युषला ड्रायफ्रूट्स वगैरे असे दाताखाली जास्त आलेले आवडत नाहीत, म्हणून काजू बदामची तर जी आहे पावडर बनवलेली आहे. बाकी मनुके वगैरे काय मी टाकत नाही, त्याला आवडत नाहीत म्हणून, कारण त्याच्यासाठीच बनवते, त्याने खाल्ला पाहिजे एवढंच माझं म्हणणं असतं. म्हणून छान पावडर बनवली काजू बदामची, वाटून घेतली एका छोट्याशा पहिल्यामध्ये, आणि ती टाकते. साखर मी सगळ्यात शेवटी टाकते. आता विलायची पावडर आणि काजू बदामची पावडर जी आहे टाकते. आता चला, रगडा होतो आहे. रगड्याला पण खूप वेळ लागतो, कारण क्वांटिटी जास्त आहे, म्हणून बारीक गॅसवर त्यालासुद्धा ठेवलं आहे. गाजर हलवा पण बारीक गॅसवर ठेवलेला आहे. आता माझ्याकडे घरी बनवलेली पावडर नव्हती विलायचीची, म्हणून मग ही रेडीमेडची पावडर असते ना, ती मी थोडीशीच टाकते आहे, कारण प्रत्युषला विलायची पावडरसुद्धा आवडत नाही. म्हणजे त्याला सिम्पल आवडतं. म्हणजे उपीट जरी बनवायचं असेल ना, तर जास्त काही टाकायचं नाही. म्हणजे कांदा टोमॅटो जे काही असेल ना, जास्त टाकायचं नाही. त्याचं म्हणणं असतं की सिम्पल बनव मम्मा, प्लेन बनव, त्याच्यात जास्त गोष्टी नको ॲड करू असं असतं. त्याच्यामुळे थोडीशी विलायची पावडर, काजू बदामची पेस्ट म्हणजे पावडरच, आणि खवा टाकलेला आहे. छान दूध घातलेलं आहे. गाजर हलवा आता मस्त स्लो गॅसवर जो आहे मी त्याला ठेवून देणार आहे. आता हे सगळं होतं तोपर्यंत जेवढी काही भांडी पडलेली ना ती पटापट घासून घेते, कारण मला ना खूप सिंक भरून भांडी ठेवायला आवडत नाहीत. मग ती घासायचा खूप कंटाळा येतो. एवढी भांडी बघूनच सगळा मूड जातो. सॉरी. त्याच्यामुळे ना मी जशी भांडी पडते ना, जशी भांडी घासून घेते. आता सगळ्यात शेवटी जे आहे गोड पाणी बनले, रगडा बनला आहे, तिखट पाणी बनवायला घेते. तिखट पाण्याची प्रोसेस ना थोडीशी म्हणजे सोपी आहे, लवकर होते असं मला वाटतं गोड पाण्याच्या ह्याच्यापेक्षा. तसं तर आधीच मिरच्या पुदिना हे सुद्धा नीट करूनच घ्यावं लागतं खरं तर, म्हणजे तेवढाच वेळ लागतो. पण मी ते रात्रीच तयारी करून ठेवलेली. याच्यात हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, आलं हे सगळं जातं, आणि असं मस्त तिखट पाणी बनवतं. आज थोडं एक्स्ट्राच तिखट पाणी बनवते, आणि याचा ठसकाना भयानक ठसका येतो. म्हणजे एवढं भयानक अख्ख्या घरात ठसका होता ना तिखट पाण्याचे. प्रत्युषचे पप्पा जर असतील ना, तर ते तर थांबतच नाहीत किचनमध्ये. मी जेव्हा तिखट पाणी बनवते ना, त्यांना तो खूपच ठसका येतो तिखट पाण्याचा. तर असं मला आता रोज बनवून ना सवय लागली. आणि तिखट पाणी बनवत गाजर हलव्याकडे पण लक्ष आहे की ते हे होऊ नये, म्हणून लागू नये खाली, कारण एकदा माझ्याकडून खूप भयानक गाजर हलवा जो आहे तो करपून गेलेला. चला, मस्त आता सगळं काम जे आहे झालेलं आहे. पाणीपुरीच्या गाडीची पूर्ण तयारी झालेली आहे. माझ्यासाठी चहा ठेवला आहे, कारण एवढ्या सगळ्या दगदगीनंतर ना 1 कप चहा कोणाला नको असतो. असं वाटतं कोणीतरी छान बनवून द्यावा, पण तसं तर काही शक्य नाही, म्हणून माझा मीच 1 कप चहा ठेवलेला आहे. आणि गोड काहीतरी बनलं आहे घरात छान, म्हणजे सगळ्यात पहिला नैवेद्य हा देवालाच गेला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून छान छोट्याशा वाटीमध्ये थोडासा गाजर हलवा मी देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार आहे. त्याच्यात तूप टाकणार आहे वरतून, आणि असंच आम्ही पण खाताना करतो. म्हणजे गाजर हलवा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर भरपूर तूप जे आहे ते घालायचं. आता काही आपण देवाला नैवेद्य दाखवणार तर त्याच्यात ना तुळशीचं पान ठेवावं असं म्हणतात, म्हणून एक छान तुळशीचं पान त्याच्यावर ठेवलेलं आहे. चला, आता मस्त देवाला नैवेद्य दाखवून घेते. माझा चहा बनतोय तोपर्यंत, आणि असा ना पूर्ण दिवस जो आहे उभं राहून जातो. याच्यानंतर पण मला उभंच राहायचं गेल्यानंतर. चल, मस्त चहा घेते, आणि खूप जास्त कंटाळा येतो. म्हणजे आता 4-4:30 वाजले असतील. चला, मी निघते. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.